दंडक परिणाम मायबाप. कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर कौरवाचं 11 अक्षययोनी सैन्य, पांडवाचं 7 अक्षययोनी सैन्य, असं 18 अक्षययोनी सैन्य उभं राहिलं, जमा झालं. आता युद्ध सुरू होणार. एवढ्यात तत श्वेतेर हययुक्ते महती शंददेशितो माधव पांडवश्चेवो दिवो शंखो प्रदमतो. श्रीकृष्ण महाराज आणि अर्जुन पांढऱ्या रंगाचे घोडे असलेल्या, पांढऱ्या शुभ्र रंगाचे घोडे असलेल्या दिव्य रथातून अवतीर्ण झाले. श्रीकृष्ण महाराज आणि अर्जुन. आणि मग आल्यानंतर त्यांनी शंख वाजवले. म्हणजे कोण वाजवले? श्रीकृष्ण महाराजानं शंख वाजवला आणि अर्जुनानं शंख वाजवला. पांचजन्य ऋषिकेशो, पांचजन्य नावाचा शंख श्रीकृष्ण महाराजानं वाजवला. पांचजन्य ऋषिकेशो देवदत्तम धनंजय, देवदत्त नावाचा शंख धनंजयानं वाजवला. म्हणजे अर्जुनानं देवदत्तम धनंजय पोड्रम दद्मम महाशंख भीम खमाव खुर्द. आणि दद्मम महाशंख भीम खमाव अनंत विजयम राजा कुंतीपुत्र युधिष्ठिर नकुल सहदेवस्य सुघोषे मणिपुष्पको. आणि नकुल आणि सहदेवानं सुघोष आणि मणिपुष्पक नावाचा शंख वाजवला. शंख वाजून झाले. युद्ध आता सुरू होणार. एवढ्यात अर्जुन श्रीकृष्ण महाराजाला म्हणतो, देवा शेन एवरोर भयोरमध्ये रथम स्थापय मेच्युत यावदेता निरीक्षम योद्धकामान वस्तात कैर्मया सयोद्धवे मस्मिन रण सौद्यमे योत्स्य मानान वेक्षे मे तेत्र समागता. ते म्हणतो की माझा रथ दोन्ही सैन्याच्या मधात मध्ये नेऊन उभं करा. मला बघू द्या माझ्यासोबत कोण लढायला आलं आहे, माझ्यासोबत कोण लढायला आलं आहे ते मला बघू द्या. आणि मग श्रीकृष्ण महाराजानं त्याचा रथ दोन्ही सैन्याच्या मधात उभा केला आणि त्याला म्हणले की काय बघायचं तर बघ. आणि अर्जुनानं बघितलं की भीष्म पितामह आहेत, द्रोण आहेत, आचार्यान मातुलान भातृन पुत्रान पौत्रान सखीन सता सुसुरान सुहृदयश्चैव शेनियरो भैरवी. सगळे नातेतले लोक आहेत. मला ज्यानं शिकवलं धनुविद्या ते द्रोणाचार्य आहेत. ज्यांनी मला मांडीवर घेऊन वाढवलं ते भीष्माचार्य आहेत. आणि अशा लोकांसंग युद्ध करणं बरं नाही, हे चुकीचं आहे. पापाचरण हे असं अर्जुनानं श्रीकृष्ण महाराजाला सांगितलं. आणि यो मुक्तार्जुन संख्ये रथोपस्थ उपाविशेत विसृजे शशरम चापम शोक सविघ्न मानस. आणि तो शोक सविघ्न होऊन रथाच्या खाली उतरला, शोक सविघ्न होऊन बसला आणि युद्ध करत नाही म्हणाला. आता हुंडा घेतलाय, सगळ्या पत्रिका छापल्यात, हुंडा अर्धा खर्चून बी टाकलाय. आणि आता नवरदेव म्हणतो की मी लग्न करत नाही, मला लग्न करायचं नाही. तशी गत अर्जुनाची मायबाप झाली. 7 अक्षययोनी सैन्याची जोडाजोड केली, सगळ्या गोष्टी झाल्या, सोपस्कर सर्व पूर्ण झालेत. आणि आता ऐन वेळेला अर्जुन म्हणतो की मी युद्ध करत नाही. चुकीचं आहे. मग हे युद्ध करायला लावण्यासाठी युद्ध त्यानं का करावं असं श्रीकृष्ण महाराज म्हणतात, त्याला पटवून देतात. आणि युद्ध मी का करू नये हे अर्जुन पटवून देतो. ते म्हणतो
देवा कथम भीष्म अर्जुन श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना हे शुद्धम हृदय दौर्बल्यम त्यक्तो तिष्ठ परमतप हृदयाचं दौर्बल्य पण सोडून दे आणि उठ आणि युद्ध कर असं श्रीकृष्ण महाराज त्याला पटवून देतात युद्ध करण्यासाठी आणि तो युद्ध का करू नये हे म्हणतो तो म्हणतो देवा मला सांगा कथम भीष्म माम संख्ये द्रोणचे मधुसूदन युसुभी प्रतियशामी पूजारावरी सुदन मी सांगा देवा की मी ह्या मला जे पूजनीय लोक आहेत पूजारावरी सुदन त्या पूजनीय लोकांवर मी बाण कसे मारू न यत्सी ती गोविंद आणि मुक्त आतोस्तिम बघुवा आणि मी त्याच्यावर प्राण हल्ला करणार नाही मी त्याच्यावर युद्ध वर्षाव करणार नाही मी त्याच्यावर बाण चालविणार नाही असं म्हणून अर्जुन हे झाला आणि श्रीकृष्ण महाराजानं त्याला अनेक प्रकारे विनंत्या केल्या त्याला म्हणजे लाडानं सांगितलं किंवा अर्जुना अरे अर्जुना हे युद्ध धर्म आहे आता चेतो भीमम धर्म्यम संग्राम न करिष्यसि तत स्वधर्मकीर्तीमच्या हेतवा पापम वापसिसी आता हे धर्मयुद्ध आहे हे जर धर्मयुद्ध तू केलं नाहीस तर तुला तो हित बी जाईल आणि तुला पाप बी लागेल अकीर्तीम चापिभूतानी कथयिष्यन्ते ते व्यायाम संभावितस्यच अकीर्तीर मरणात इच्छिते आणि तुझे अनेक लोक तुझी अपकीर्ती करतील आणि अपकीर्ती तुला पचणार नाही ती तुला अपकीर्ती ही मरणापेक्षा जास्त अवघड पडेल अर्जुना म्हणून तू युद्ध कर अरे अर्जुना तू जर युद्ध केलंस ना तर आता चेतो मी तू जर युद्ध केलंस ना हातो प्राप्शिष्य स्वर्गम आणि जितो भोक्षसे होईल तू जर मेलास तर तुला स्वर्गप्राप्ती होईल आणि तू जर जिवंत राहिलास तू जर जिंकलास तर तुला या त्रैलोक्याचं राज्य भोगायला भेटेल हातो अप्राप्त स्वर्गम जितो भोक्षे मिळेल तस्मादिष्ट कोणते युद्धाय कृतनिश्चय त्यामुळं उठ आणि युद्ध करण्याचा निश्चय कर आणि तुझ्या सुदृढ हृदय दौर्बल्यम त्यक्तो तिष्ठपर्यंत तुझ्या हृदयाचं दौर्बल्य सोडून दे नपुसासारखं वागू नको नपुसकासारखं वागू नको आणि युद्ध कर असा सल्ला श्रीकृष्ण महाराजांनी त्याला दिला म्हणजे कारण मीमांसा सांगितली तू जर युद्ध केलं नाहीस तर काय होईल अशी कारण मीमांसा आणि त्याला ज्ञान मार्गातून सांगितलं सांख्य मार्गातून सांगितलं आणि कर्म योगातून सांगितलं त्याला समजून की जर ज्ञानमार्गातून असं सांगितलं की हे अर्जुना जातशी ध्रुवमृतू ध्रुवम जन्मामृत्यशीचे तस्मात पर्याय ते न तो स्वचितो मरीशी जो मेला त्याचा जन्म नक्की आहे आणि जो जन्माला त्याचा मृत्यू निख्य आहे मग जे द्रोणाचार्य आणि भीष्माचार्य तू म्हणतोस की मी त्याला मारत नाही ते कुठं अमर होऊन आलेले नाहीत अर्जुना आणि अर्जुना हे ध्यानात ठेव ते कधीतरी मारणार आहे तू आजच मार मग त्याला तुझाच फायदा आजच मारण्याचा आहे ते मारणार तर आहेतच आणि हे ध्यानात ठेव अर्जुना ते तू म्हणतोस की त्यांनी मला धनुर्धर केलं एकानं मला मांडीवर घेऊन सांभाळलं अरे ते सांभाळलं ठीक आहे पण आज ते तुझे कोण म्हणून उभे आहेत तुझ्यापुढं तुझे प्रतिपाळक म्हणून उभे आहेत तुला शिक्षण द्यायला म्हणून उभे आहेत नाही अर्जुना हे तुला मारण्यासाठी उभे आहेत आणि मग ते जर तुला मारण्यासाठी उभे आहेत तर तू का असा म्हणजे रणूर मारण्यासारखं करतो आणि तू का मग युद्धातून परांगमुख होतो युद्धातून परांगमुख होऊ नको अर्जुना तू जर युद्धातून परांगमुख झालास तू जरी झालास तरी तुझे 4 भाऊ आहेत आणि सैन्य तर आहेच 7 अक्षयनी सैन्य आहे आणि तुझे 4 भाऊ आहेत तर तुझे 4 भाऊ युद्ध करणार म्हणजे करणार आणि किती नाही म्हणलं तर तू जर ह्या युद्धातून बाजूला सरकला तर पांडवाची बऱ्याच प्रमाणे नुकसान होईल पांडवाचं जे बळ आहे ते बऱ्याच प्रमाणात कमी होईल आणि मग ते बळ कमी झाल्यानंतर हरण्याची दाट शक्यता आहे हरण्याची दाट शक्यता आहे आणि मग जर हरू लागले कौरव पांडव जर हरू लागले आणि पांडव बघ हरल्यानंतर हे ध्यानात ठेवा अर्जुना तो दुर्योधन एवढा क्रूर आहे की तुम्हाला सगळ्याचा शिरकाव करीन तो सगळ्याला मुंडके कापून टाकून तो इतका क्रूर आहे तुमचे सगळ्याचे मुंडके तुझेच नाही तुझ्या नातेवाईकाचे देखील मुंडके कापून टाकन आणि तुमच्या स्त्रियाचं देखील
फार वाईट करीन तो अर्जुना. त्यामुळे हे धर्मयुद्ध आहे. आता चेतो मिम धर्म्यम संग्राम न करिष्यसि तत स्वधर्म कीर्तीमचे हित्वा पापमावाप्स्यसि. तुला पाप लागण अर्जुना जर तू असं केलंस तर. त्यामुळं ते अर्जुन श्रीकृष्ण महाराजांनी त्याला ज्ञान मार्गातून सांगितलं, कर्म मार्गातून सांगितलं, समजून सांगितलं, पण तरीही अर्जुन युद्ध करायला तयार व्हायला होत नाही. ते शेवटी तर श्रीकृष्ण महाराज म्हणले, अर्जुना इथे ते ज्ञान माख्यातम गुह्यात गुह्य तर माया इमृषेत शेषेनं यथेच्छाशी तथं करू. तुला जसं करायचं तसं कर. तुला सगळ्या प्रकारचं ज्ञान मी तुला दिलं आहे. आता तुझं तुझ्या हातात आहे, तुला काय करायचं तर कर. आणि तरीही अर्जुन तयार नाही. मग श्रीकृष्ण महाराजानं दंड नावाचा भेद वापरला. साम दाम दंड भेद. मग ते म्हणले अर्जुना, शेवटी म्हणले अर्जुना, रागावले श्रीकृष्ण महाराज म्हणले, अर्जुना मच्चित सर्व दुर्गांनी मत प्रसादात तरीशी. माझं लक्ष ठेव, माझ्या म्हणण्याकडं लक्ष ठेव. मच्चित सर्व दुर्गांनी, माझ्या वतनावर लक्ष ठेव, माझ्याकडं लक्ष ठेव, माझ्यात मन घाल. मच्चित सर्व दुर्गांनी मत प्रसादात तरीशी. आणि माझ्या प्रसादानं तू तरुण जाशील. आणि आता चेतो मग कारण न स्रोतशी विनक्षिती. आणि जर ऐकणार नाहीस ना माझं, तर तुझी विनक्षिती ठरलेली आहे. तुझी विनक्षिती ठरलेली आहे. अर्जुना मला सांग, तू जर युद्ध केलं नाही ते 4 युद्ध करणार. आणि ज्यावेळेस त्या धर्माला धरून नेतेने हे लोक तुझ्या आणि त्यावेळेस तुझी ही युद्धाला तू प्रवृत्त होशील, युद्ध करू लागशील. आणि त्यावेळेस टाईम गेलेला असतो अर्जुना, त्यावेळेस तू जिंकणार नाहीस. म्हणून मच्चित सर्व दुर्गानाय मत प्रसादात तरीशी आता चेतो अहंकारानं सोंक्षेशी अनक्षेशी. आणि जर अहंकारात राहशील ना तर विनाश होईल तुझा. विनक्षेशी न विनक्षेशी यद अहंकार मासिकते न येऊच शेती म्हणणेशी. आणि अहंकारानं तू माझं म्हणणं ऐकणार नाहीस. यद अहंकार मासिकते न येऊच शेती म्हणणेसे मिथे व्यवसायसते प्रत्यय स्वामी योग शेती. सगळं मिथ्या होऊन जाईल. आणि स्वभाव जे न कोणते निबद्धस्वेन कर म्हणा. आणि तू स्वभावात प्रकृतीच्या बांधलेला आहे. तू स्वभाव जे न कोणते निबद्धस्वेन कर म्हणा. कर्तुम नेच्छिसी मोहात करेशी शिवशब्द. आणि आज तू मोहानं म्हणायला आहेस की मी युद्ध करत नाही, परंतु उद्या युद्ध करशील अर्जुना. आणि त्यावेळेस ते टाईम निघून गेलेला असेल आणि तुझा तुझं शिर धाडा वेगळं करतील ते अर्जुना. तो लक्षात ठेव. म्हणून तो युद्ध कर. आणि मग मायबाबा असं सर्व झाल्यानंतर अर्जुन भ्याला. आणि मग म्हणला, देवा नष्टो मोह स्मृतिर्लब्धा. माझा सगळा मोह नष्ट झाला. आता काय झालं नष्ट? कारण प्रेमानं तुला जमलं नाही ना, तर मग दुसरं शस्त्र वापरलं श्रीकृष्ण महाराजानं. आणि मग तो अर्जुन तयार झाला. त्याला समजलं की खरंच आता श्रीकृष्ण महाराज म्हणतात हे खरं आहे. आणि यातून एकच उपाय आहे की युद्ध करणे. आणि मग तो म्हणला, नष्टो मोह स्मृतिर्लब्धा तत्प्रसादात मायाच्युत स्थितोस्मी गत संदेह करिष्य वचनंत. आणि मग तो म्हणला, देवा मी माझा सगळा मोह नष्ट झाला, स्मृती माझी प्राप्त झाली मला. नष्टो मोह स्मृतिर्लब्धा तुझ्या प्रसादानं तत्प्रसादान मायाच्युत स्थितोस्मी गत संदेह. माझे सगळे संदेह नष्ट झाले. आणि करिष्य वचनंत लातो के भूत बातोशे नाही मानते. लाथा घालावं लागल्या अर्जुनाला मायबाबा. तेव्हा अर्जुन ऐकला. आणि तुम्हाला देखील, आपल्याला देखील परमेश्वरानं, ह्या देवतेनं, काळानं जेव्हा लाथा घालते ना आपल्याला, तेव्हाच आपण परमेश्वराचं नाव घेतो. सुखात आपण नाव घेत नाही, दुःखातच नाव घेतो. दुःख में स्मरण सब करे, सुख में करे न कोय. आणि सुख में स्मरण केला तर दुःख काय को होय. आणि सुखात जर स्मरण केलं आपण देवाचं, त्याचं ऐकलं देवाचं, तर आपलं दुःख कशाला येईल आपल्याला. परंतु आपण देवाचं ऐकत नाहीत. अर्जुन बी ऐकायला तयार नव्हता. त्यानं अर्जुनानं देवाचं ऐकलं. म्हणून मायबापा अर्जुनाचं भलं झालं. त्याला दुष्टपद त्याला राज्य दिलं आणि अदुष्टपद त्याला मोक्ष दिला. मायबाबा तुम्हाला देखील दुष्टपद, तुम्हाला हे राज्य पाहायचं असेल, तुम्हाला संसार सुखी करायचा असेल, दुष्टपद,
तर आणि अदृष्टपर जर मोक्ष मिळवून घ्यायचा असेल तर परमेश्वराचे ऐका, परमेश्वरामध्ये सगळं चित्त लावा. मग चित्त सर्व दुर्गाने मत प्रसादात तरीशेशी, आणि त्यांच्या चित्त लावा, त्यांच्या प्रसादानं तुम्ही तरुण जाल, अशी मी तुम्हाला मी गॅरंटी देतो, अशी तुम्हाला म्हणजे ठाम निश्चय देतो. आणि माझ्या आणि म्हणून परमेश्वराचं चिंतन करा आणि तुमचं भलं करून घ्या. आणि दुसरे माझं भलं करा. कोणचं भलं करा की ह्या देवल ऑफिशियल ग्रुपला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि झालं तर हाईप बी करा, अशी विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.